नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपला इन्क्युबेटर आता चालू झालेला आहे. टेम्परेचर वाढत चाललेलं आहे. 33.2-3 अशा प्रकारे आपण इन्व्हर्टरची गरज नसताना, लाईट नसताना देखील नुकसान होतं आपलं. तर त्यासाठी आपण ही 12 व्होल्टची बॅटरी अशा पद्धतीने फिट केलेली आहे. इकडे तो आपला रेग्युलर पंपाचा चार्जर आहे आणि हे टेम्परेचर कंट्रोलर सर्किट आहे. तर बरेचसे जण इन्क्युबेटर बनवताना कॉइल्स किंवा बल्ब्स वापरतात, पण त्याला आपल्याला लाईट बिल पण जास्त येतं आणि बल्ब कॉईल वापरल्यामुळं आपल्याला जास्त वॅटचा इन्व्हर्टर वापरावा लागतो आणि ते खर्चिक होतं. तर आपण स्वस्तामध्ये सरासरी 50 अंड्यांचा हा इन्क्युबेटर केलेला आहे. तर त्यासाठी साहित्य हा एक चार्जर सरासरी हा 300 रुपयाला भेटतो. ह्याच्यामध्ये पंपाची बॅटरी आहे ती 800 रुपये. हा टायमर ऑनलाईन पण भेटतो, 250-300 रुपयाला भेटतो. आणि आतमध्ये आपण या 2 DC शोल्डर गन कॉइल्स आहेत, त्या एक 200 रुपयाला भेटतात. आणि हा फॅन 100 रुपयाला भेटतो 12 व्होल्टचा. हा सेन्सर आतमध्ये लटकता ठेवायचा आणि आतमध्ये थर्माकोलचंच कॅरेट केलेलं आहे. आता हा आपण अंडी ठेवलेली आहेत, 4 अंडी ठेवलेली आहेत आणि याच्यामध्ये आपण खाली पाणी टाकलेलं आहे ह्युमिनिटी बनवायसाठी. तर याचा आपल्या पहिला 1-2 वर्षापूर्वीचा आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, त्याच्यावर हाच बॉक्स होता आणि आपण रिझल्ट दाखवलेला होता. तर आता आपण स्टेप बाय स्टेप मी व्हिडिओ बनवून टाकतो. तरी आपणास कशा प्रकारे काय समजलं नाही किंवा काय अपडेट्स हवे असतील तर कमेंटमध्ये टाकत राहा. तर आता मी रेग्युलर डेट टू डेट एक 6 दिवस 7 दिवसाला व्हिडिओ बनवतो. तर आपण कडेला पाण्याची लेवल ओव्हरफुल होऊ नये म्हणून तिथे खाली होल केलेला आहे. तर हा इन्क्युबेटर सरासरी एक 2000 रुपयात तयार होत आहे मटेरियल कॉस्ट. तर रिझल्ट खूप छान आहे. आणि ज्याचे छोटा फार्म आहे, सरासरी 50-60 अंडी रेग्युलर ह्याच्यामध्ये व्यवस्थित निघतात. तर रिझल्ट पण चांगला आहे. आणि महत्त्वाचं, लाईट गेली तरी आता तुम्हाला आवाज फॅनचा चालला आहे. तर आपण 33.6 टेम्परेचर होतं, उघडल्यामुळं परत 28.5वर आलेलं आहे, म्हणजे वर्किंग करत आहे. तर आता मी बॅटरीची म्हणजे लाईटवर आता चार्जिंगला लावलेली पिन काढतो. हे बघा, आवाज कमी झाला म्हणजे आता बॅटरीवर चालला आहे. जरी तुमची लाईट गेली तरी लॉस होणार नाही, अंडी खराब होणार नाही, ती 24 तास ऑन राहणार. आता आवाज बघा फॅनचा. मी परत लाईटवर लावतो. तर बॅटरी बरेच दिवस बंद असल्यामुळे थोडी वीक आहे, पण चालते, कारण लाईट शक्यतो आमची बारामतीची जात नाही. चाणक्य म्हणतात, घर अशा ठिकाणी बांधा की टेकडाच्या वर किंवा धनाढ्याच्या शेजारी. तसे आम्ही धनाढ्याच्या शेजारी राहतो, त्यामुळे आमची लाईट जात नाही. तर अशाप्रमाणे हा इन्क्युबेटर बनवलेला आहे. तर याचे अपडेट्स मी रेग्युलर देतो. आता उद्या परवा अजून ह्यात अंडी वाढवतो. आणि महत्त्वाचं याच्यामध्ये थोडक्यात आता सॅनिटायझेशन म्हणजे निर्जंतुकीकरण खूप महत्त्वाचं असतं. कोंबडीचे अंडे आणल्या काय करायचं, परत 2-4 दिवसांनी तो इन्क्युबेटरमध्ये आपण कशा प्रकारे स्वच्छता केली, म्हणजे पिल्लू निघाल्यानंतर 3 दिवसात मरतात. याचं कारण मेन हे इन्क्युबेटरच असतं. तर आपण त्याच्यामध्ये जे बॅक्टेरिया वगैरे होऊ नये त्यासाठी अपडेट्स नॉलेज घेऊन आपण सुधारणा केलेली आहे. तर
पिल्लं जरी निघाली, त्यांना लसीकरण नसलं तरी ते जगतात. तर आपण हे इन्क्युबेटरमध्येच वरचेवर 5-5 दिवसाला काय कुठलं केमिकल टाकायचं पाण्यामध्ये, त्या कसं करायचं ते त्याचा मी रेग्युलर, जर आपल्याला हवं असेल कमेंट करा, म्हणजे मी व्हिडिओ बनवन. तर अशा प्रकारे इन्क्युबेटर तुम्ही बनवू शकता. त्याच्यावरती डिटेल्स व्हिडिओ मी बनवन वेळ भेटेन तसा. तर हा इन्क्युबेटर तुम्हाला कसा वाटला कमेंट करा, कारण यूट्यूबला बरेचसे व्हिडिओ आहेत ते गुंतागुंतीचे आणि खर्चिक आहेत. हे मी अपडेट केलेलं आहे सगळं, आणि याचा रिझल्ट आपण 1-1.5 वर्षापूर्वी इन्क्युबेटर बनवून पिल्लं काढलेला टाकलेलं आहे, आणि मी 5-6 जणांना हे बनवून दिलेले आहे तिथं लोकल. तर जास्त खर्च काय करत जाऊ नका, शॉर्टकटमध्ये हे चांगलं आहे. ज्याच्याकडं रोज 7-8 अंडी गावतात त्यांनी असे 2-3 सेटअप जर केले तर तुमचा कॉमन एकच बॅटरीवर 3-4 सेटअप होऊ शकतात. कारण एक मोठा इन्क्युबेटर लावण्यापेक्षा छोटे छोटे लावलेले परवडतात. लॉस झाला तरी मर्यादित होतो. तर तुम्हाला हा इन्क्युबेटर कसा वाटला अवश्य कमेंट करा. पुढचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर टाकतो. धन्यवाद.